श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. महाशिवरात्रीच्या दिवशी घरात आणा या 6 शुभ गोष्टी. त्या कुठल्या गोष्टी आहेत ते मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहावी असं जर तुम्हालाही वाटत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. जाणून घेऊया अधिक माहिती. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा 8 मार्च 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी घरात आणल्या तर सुख समृद्धी नांदते. त्या कुठल्या आहेत ते जाणून घेऊया. या दिवशी महादेवांची आराधना केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. भगवान शिवाला काही गोष्टी खूप आवडतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी घरी आणल्या तर नक्कीच सर्व समस्या दूर होऊ शकतात. त्यांना घरात ठेवल्याने आर्थिक सुबत्ताही येते. चांदीचा नंदी. पुराणानुसार बैल नंदीला भगवान शंकराचे वाहन मानले जाते. प्रत्येक शिवमंदिरात त्यांची स्थापना करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकरासोबत नंदी बैलाचीही पूजा केली जाते. जर एखाद्या व्यक्तीकडे पैसा नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीचा नंदी बनवून घरात ठेवावा. पूजेनंतर त्यांना तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा संपत्तीच्या ठिकाणी ठेवायचा आहे. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. एकमुखी रुद्राक्ष. एकमुखी रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. हिंदू धर्मात ते शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ते घरी आणायचे असेल तर महाशिवरात्रीपेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. एकमुखी रुद्राक्ष धारण केल्याने किंवा भगवान शिवांच्या मंत्राचा उच्चार करून सिद्ध केल्यानंतर घरामध्ये स्थापित केल्यास मोठे संकट टळते. तिजोरीत ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. रत्नांनी बनवलेले शिवलिंग. शिवलिंगाचा जलाभिषेक केल्याशिवाय महाशिवरात्रीचा उत्सव पूर्ण होत नाही. जर एखाद्या व्यक्तीला ग्रहांशी संबंधित समस्यांनी त्रास होत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी रत्नांनी बनवलेले शिवलिंग घरी आणावे. घरातील मंदिरात ठेवावे आणि महाशिवरात्रीनंतरही त्याची नियमित पूजा करावी. तुमच्या ग्रहांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. पारद शिवलिंग. घरामध्ये पारद शिवलिंग स्थापित करण्याचे विशेष महत्त्वही सांगण्यात आले आहे. पारद शिवलिंग घरात ठेवल्याने पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोषापासून मुक्ती मिळते. पारद शिवलिंग घरी आणण्यासाठी महाशिवरात्री हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. घरी आणल्यानंतर त्याची नियमित पूजा करावी आणि भगवान शिवांच्या मंत्राचा जप करावा. ताम्रकलश. महाशिवरात्रीच्या दिवशी तांब्याच्या कलशाने शिवलिंगाचा जलाभिषेक करून महादेवांना प्रसन्न करता येते. ज्या घरामध्ये सतत भांडणं होतात, वादविवाद होत असतो, तेथे सुखशांतीसाठी तांब्याचा कलश ठेवणे चांगले असते. महाशिवरात्रीच्या दिवशी तांब्याचा कलश विकत घेऊन घरी आणल्यास नक्कीच शुभ फळ मिळते. महामृत्युंजय यंत्र. असे मानले जाते की ज्या घरात महामृत्युंजय यंत्राची नियमित पूजा केली जाते तेथे रोग, संकटे किंवा संकटे कधीच दार ठोठावत नाहीत. महाशिवरात्रीला तुम्ही महामृत्युंजय यंत्र घरी आणू शकता. त्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी त्याची रोज पूजा केल्यास घरात सुख, शांती व समृद्धी नांदते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.